विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार। झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट। काँग्रेस 150 तर शरद पवार 88 जागांवर ठाम। ठाकरे पक्षाला केवळ 44 जागा सोडण्याची तयारी, प्रकाश आंबेडकरांचा दावा। पवार आकडा घेऊन बसले नाहीत आंबेडकरांच्या दाव्याला राऊतांचं उत्तर। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीमुळे फुटले। झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचा घराणेशाहीवर हल्लाबोल। राज्यात भाजपच मोठा पक्ष तर दोन्ही घटक पक्षांना क्षमतेनुसार जागा मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं झी कॉन्क्लेव्हमध्ये वक्तव्य। भाजप आणि शिंदेंनी 15 लाखांवरून 1500वर आणलं। निवडून आले असते तर 150 रुपये देतील। झी मीडियाच्या मुंबईतल्या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भाजप आणि शिंदेंवर उपहासात्मक टीका। सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेकडून अभाविपचा सुपडा साफ। आदित्य ठाकरे यांचा मातोश्रीवर जल्लोष। विधानसभा निवडणुकीतही असाच विजय मिळवणार आदित्य ठाकरे यांचा दावा। तर मतं विकत घेता न आल्यामुळे भाजपचा पराभव, राऊतांची टीका। नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न। 4 तासांसाठी डॉक्टरांची परवानगी घेऊन छगन भुजबळ यांचीही हजेरी।